RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून भारतातील 6 राज्यांमध्ये आमचे RJR हर्बल हॉस्पिटल 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरियासिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये 60 लाखाहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे अशा अनेक सांधेदुखीच्या रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांचे अनुभव आपण ऐकूया. 2 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. मी मनीष वासुदेव पवार. हे माझे वडील वासुदेव बाबू पवार. यांना 2 वर्षापूर्वी खूप त्रास होता गुडघ्यांचा, कंबरेचा. 2 महिन्यापूर्वी आम्ही त्या RJR कडे आलो होतो एक क्लिनिकमध्ये. यांच्याकडे जस्ट मेडिसिन्स घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा ते पूर्वी वॉकरने चालवत होते, आज ते विदाऊट वॉकरने चालतात आहे. हे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि RJRनी जे केलं आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट एकदम खूप चांगली केलं आहे. याच्या आधी आम्ही जी ट्रीटमेंट घेतली होती फॅमिली डॉक्टरांकडून, त्यांच्याकडे परफेक्ट ट्रीटमेंट भेटली नाही आहे. आणि RJRवाल्याने आम्हाला सपोर्ट खूप छानपणे केला आहे. चांगलं ट्रीटमेंट वगैरे त्याने चांगली दिलेली आहे. आणि डॉक्टरांचे आम्ही खूप धन्यवाद करतो. पंचवीस वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी पंचवीस वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव आहे गिरधर आणि माझ्या आईचं नाव लक्ष्मी.
मी बालनगर HLS कॉलनीमधून आलोय. गेल्या 25 वर्षांपासून माझ्या आईच्या गुडघ्यामध्ये पेन होतं. मोशनच्या वेळेसही खूप जास्त त्रास होता. घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करताना खूप प्रॉब्लेम व्हायचा. माझ्या मित्राने मला सजेस्ट केलं की टीव्हीवरती एक ऍड येते, तू पण बघ, RJR हर्बल हॉस्पिटल चेंबूर, तिथे जाऊन दाखव, तुला नक्कीच फायदा होईल. 14 दिवसांची पंचकर्माची ट्रीटमेंट केली. 14 दिवस पंचकर्माची ट्रीटमेंट आणि 1 महिन्यांचं औषध घेतल्यानंतर माझी आई एकदम ठणठणीत आहे. हे बघा. थँक्यू RJR हॉस्पिटल. थँक्यू डॉक्टरांना पण. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव राधा रमेश गुंटूक. मी माठुंग्यावरून आलेली आहे. माझा त्रास खूप होता. मला चालायला, बोलायला, बसायला, उठायला अजिबात होत नव्हता. त्या एक मॅडमनी बोलले, मग तिने मला बोलले असं असं इकडचं चेंबूरला RJR डॉक्टर आहेत, तिथं ते डिस्पेन्सरी आहे, मग तिथं तुम्हाला औषध मिळतात. आल्यानंतर मला डॉक्टरला भेटले. त्या डॉक्टरनी खूप छान बघितले आणि बघितल्यानंतर त्या लोकांनी औषध दिले मला. आता मनाने मी शिडी चढते, मनाने उतरते, खुर्चीवर पण मनाने बसते, मनाने उठते. पण आता खूप म्हणजे खूप बरं वाटतं. या औषधाने आज 1 महिना झाले. 1 महिन्यापर्यंत मला 50% खूप चांगले वाटते. पण ह्याच्या पुढं पण चांगलं वाटेल. या डॉक्टर लोकांना, RJR डॉक्टरांना, या टीमना, या सगळ्यांना मी मनापासून खूप आशीर्वाद देते, खूप धन्यवाद करते. या डॉक्टरचं पण धन्यवाद करते. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर डाग वेट उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं, ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काय चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी, कमरेची रातभर झोप येत नव्हतं, डोळ्यातनं पाणी पडत, ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. TV मध्ये मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये
RJ यांचा प्रोग्राम दाखवलेला होता, त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJ इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं पायाचे सगळं. धन्यवाद तुमचा RJचा धन्यवाद. 4 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर दिगंबर जाधव हे आमची आई जयश्री जाधव यांचं घुटण्याचा खूप त्रास होता. आम्ही खूप काय औषधं केली, हाडांच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांना पण दाखवली, पण ते तेवढ्यापुरतीच आम्हाला आराम पडायचा. त्याने मला काही फरक पडला नाही. आतापर्यंत माझा खूप काय खर्च झाला औषधामध्ये. तर मग मी टीव्हीला ही एक आमची ॲड बघितली अशी RJ डॉक्टरांची. मग आम्ही त्या ॲड्रेसवर इकडे आलो आणि ह्यांना पहिल्या 4 वर्ष झाली आतापर्यंत गुडघ्यांचा हा त्रास आहे. तर इथे आल्यानंतर आम्ही ही औषधं चालू केली. ह्यांना डोपरे दुखायचं संधिवातीचा त्रास होता. ते आम्ही इकडे 1 महिना औषधं सगळी काही जे काही ट्रीटमेंट केली आम्ही घेऊन बघितली. आम्हाला पहिल्यापेक्षा खूप फरक पडला इकडे. आता ती स्वतःहून बाथरूमला जाते, उठते, बसते आणि स्टिक पहिलाच घ्यायची पण पहिल्यापेक्षा खूप कमी झाली. आता त्यांना स्टिक घ्यायची पण जरूरत लागत नाही. डॉक्टरांचा यांना माझा खरंच धन्यवाद. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, बद्धकोष्ठता, अल्सर, गॅस्ट्रिक समस्या, मूळव्याध, BP, मधुमेह, थायरॉइड, त्वचे संबंधित त्रास, एक्झिमा, स्पॉन्डिलायसिस, मासिक पाळीत होणारे त्रास, वंध्यत्व, फायब्रॉइड्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूतखडे, व्हेरिकोज वेन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. लाखो दम्याचे रुग्ण जे इन्हेलर आणि नेब्युलायझर वापरत होते त्यांच्यातील काही रुग्ण RJR हॉस्पिटलच्या हर्बल चिकित्सेमुळे बरे झालेले आहेत आणि निरोगी आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगितले आहेत, ते आपण ऐकूया. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 3 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव बाळू तळपडे, राहणार अकोला. मला त्रास दम कफ झालता, गुडघे दुखायचे, टाच दुखायची आणि गंज हिंडलो. औषधं गोळ्या खायला काही फरक पडला नाही. या दवाखान्यात आहे त्या दवाखान्यात मग टीव्हीला जाहिरात पाहिली, मग इकडं RJR हॉस्पिटलला आलो. ह्या एका महिन्यात औषध घेतलं, मला जवळजवळ बराचसा फरक पडला आणि मग त्याच्यावर मी हे गुडघे दुखायचे ते सगळं बरोबर आलं. मग परत दुसऱ्यांदा आलो, त्याच्यावर चांगलं झालं, काहीच आता दुखत नाही. मग परत तिसऱ्यांदा आलो. RJR हॉस्पिटलचं धन्यवाद, डॉक्टरांचं धन्यवाद. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव लक्ष्मण आहे. मला अस्थमाचा त्रास आहे, डस्ट ॲलर्जी होती आणि श्वासाचा त्रास पण होता. खूप ठिकाणी दाखवलं. एक दिवस टीव्हीवर RJR हॉस्पिटलची जाहिरात बघितली, त्यानंतर मी इथे आलो. इथे RJR हॉस्पिटलमध्ये 2 महिने उपचार केल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं. इन्हेलर बंद झालं आणि माझी डस्ट ॲलर्जी पण पूर्णपणे नाहीशी झाली. RJR हॉस्पिटलच्या मॅडमना धन्यवाद. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव शिरमा महादेव पांढरे, मी मानपूरवरून आले. मला दम लागत होता, 6 महिने झाले मला दम लागत होता. तर मी लगेच हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं इलाज करायला. तर मी सगळे रिपोर्ट केले. सो ते काय सांगतात असं ते हे लावून वगैरे सगळे रिपोर्ट केले. त्यांनी 8 दिवसाचे औषध दिले, तर मी घेतलं, पण मला काही फरक नाही आला, काही नाही फरक आला. मग मी TVला ॲड बघितली आणि मी हे केलं, यायचा विचार केला. पण पैसे कमी होतं तरी पण मी काही करून पैसे घेऊन मी आले, चेंबूरला आले. तेव्हा मी 1 महिन्याचं औषध घेतलं. मला खूप म्हणजे खूप बरं आहे. आता मी चालू शकते, धावू शकते. थोडं धावताना, एकदम खूप धावताना थोडं मला होतं, पण काहीच मला आता फरक नाही. आज मी इथे येताना शिड्यात चढून छान आले. त्याच्यामुळं RJR हॉस्पिटलचं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात.
सोरायसिसचा त्रास असलेले लाखो रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या चिकित्सेने बरे झालेले आहेत. 7 ते 8 वर्षानंतरही आजार पुन्हा उद्भवला नाही आणि आज ते निरोगी आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत, ते ऐकूया. 10 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी 10 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 4 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव नागेश्वर आहे, साताऱ्यावरून आलो आहे. 10 वर्षापासून मी सोरायसिसनं परेशान होतो. खूप खाज व्हायची, रात्रभर मी जागायचो आणि मला झोप लागत नव्हती. या त्रासापायी मी खूप दवाखान्यात सुद्धा गेलो, पण मला कुठेच आराम पडला नाही. टीव्हीवर याची ॲड बघितली. इथे चेंबूरला RJR हॉस्पिटलला 4 महिन्यापासून उपचार करत आहे. दवाई चालू झालेली आहे. आता मला बरंच चांगलं वाटत आहे. 1-2 महिने जर मी दवाई घेतली तर मला पूर्णपणे बरं वाटेल. तुम्हाला सुद्धा असं काही त्रास असेल तर इकडे या. इथच्या डॉक्टर लोकांना, इथच्या सर्व स्टाफला, RJR हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझा मनापासून खूप खूप धन्यवाद. तीन वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. तुमचं नाव काय? माझं नाव बलिराम जयराम ठाकूर, गाव केलवणे, तालुका पनवेल. तुमचं काय आजार आहे? मला सोरायसिसचा त्रास आहे. हातावर लाल चट्टे यायचे आणि स्किन निघायची, भरपूर त्रास व्हायचा मला. 3 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले स्किनच्या डॉक्टरांकडे, पण मला काहीच फरक आला नाही. तुम्हाला RJR बद्दल कसं माहिती पडलं? माझ्या मिसेसने टीव्हीवर ॲड बघितली, तेव्हा समजलं RJR हॉस्पिटलमध्ये आपल्या याच्यावर स्किनवर उपचार होईल. तेव्हा ती म्हणाली काय तिथे जाऊन एकदा पहा. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मला खूप फरक पडला, भरपूर फरक आलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या हाताला जे लाल चट्टे आणि जेवताना त्रास व्हायचा तो माझा पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र.